नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण धाराशिव जिल्ह्यातील सुकटा सर्कल मधून जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या मुलाखती उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आपण आज भूम तालुक्यातून त्यांचा आढावा घेतोय। आपल्यासोबत अनेक शिवसैनिक उमेदवार या ठिकाणी सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या सध्या प्रचार कसा चालू आहे आणि प्रचाराची रणनीती नक्की काय असणार आहे। सर्वप्रथम तुमचं साहेब नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या सर्कल मधून उमेदवार आहात? सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो। मी भगवान दादाराव बांगर सुकटा 3 या पंचायत समिती गणामधून मी पंचायत समितीची मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे। त्याचबरोबर आमच्या सुकटा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद सुकटा 2 मधून लक्ष्मीताई बबन जानकर या जिल्हा परिषदच्या निवडणूक रिंगणात आहेत। बांगर साहेब, आपण पाहतोय खरं तर निवडणूक आयोगाकडून 5 तारखेच्या निवडणुकीची घोषणा केली होती। अगदी 5 ते 7 दिवसाचा प्रचाराची वेळ मिळाली होती। त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं अपघाती निधन असेल, त्यानंतर प्रचारात एक मरगळ आली होती। आता सध्या तुमचा प्रचार कसा चालू आहे? सुरुवातीपासूनच आम्ही या प्रचारामध्ये शिवसेना आक्रमकपणे काम करते, कारण या भागात लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलंय। त्याचबरोबर जे आमच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार आहेत लक्ष्मीताई बबन जानकर, ह्या सुकटा ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत। एक महिला सरपंच असताना त्यांनी सक्षमपणे त्या भागात काम केलेलं आहे, कारण खूप मोठी ग्रामपंचायत आहे। आज आम्ही त्या भागात बघितल्यानंतर त्यांचे रस्ते, त्यानंतर पाणी, लाईट ह्या जी मूलभूत सुविधा आहेत, त्या मूलभूत सुविधावरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भर दिल्यामुळं त्या भागातील जे शिवसैनिक आहेत त्यांची प्रामुख्यानं मागणी राहिली की एक अतिशय उत्कृष्ट काम केलेली एक महिला सरपंच त्या ठिकाणी आणखीन पुढे कुठेतरी जाण्यासाठी जिल्हा परिषद हे चांगलं माध्यम आहे। आणि लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं या धाराशिव जिल्ह्याचं काम करतायत। तर तुम्ही मशाल या चिन्हावरती तुम्ही लढा आणि जिल्हा परिषद सदस्य व्हा, ही प्रमुख मागणी त्या भागातील कार्यकर्त्यांनी केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर असतील, आमचे जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील असतील, आमचे तालुका प्रमुख अनिलदादा शेंडगे असतील, शिवसेनेची सर्व टीम असेल, यांनी त्या ठिकाणी त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांना पक्षाची उमेदवारी दिली। आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील, कारण त्यांचा पाठीमागचा जो कामाचा अनुभव आहे, त्यांनी जो महिला वर्ग त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि त्या भागातील सगळ्या शिवसेनेचे शाखा प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, त्यांची एकमुखी मागणी झाली की त्या ठिकाणी आपण लक्ष्मीताईंना तिकीट द्यावं। त्या अनुषंगाने तिकीट दिलं आणि आज आपण बघताय की गेल्या 5 ते 6 दिवस जी यंत्रणा, आज जो तरुण वर्ग दिसतोय, हा तरुण वर्ग कुठल्याही प्रकारचा म्हणजे काय आपण त्याला काय म्हणतो की दुसऱ्या पार्टीमध्ये जसं तरुण वर्गाला हजेरी देऊन आणलं जातं किंवा काय प्रलोभन देऊन आणलं जातं, असा एकही कार्यकर्ता तुम्हाला या भागात दिसणार नाही की त्याला कुठं हजेरीने आणलंय, त्याला प्रलोभन दिलेत। स्वयंस्फूर्तीनं हे कार्यकर्ते काम करतायत। त्यामुळं आमच्या जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा आतापर्यंतचा जो प्रचार आहे हा पूर्ण हायटेक आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, आमच्या भागात कुठल्याही गावात जावा तुम्ही आणि त्यांना विचारा, ते तुम्हाला बरोबर सांगतील की लक्ष्मीताई बबन जानकर यांचं मशीनवरचं अनुक्रमांक 1 आहे आणि पंचायत समितीला भगवान बांगर यांचा अनुक्रमांक गुलाबी हयातला 2 आहे। म्हणजे आम्ही डोर टू डोर प्रचार करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। आम्हाला विकास करायचा आणि अतिशय सामान्य कुटुंबातल्या दोन्ही उमेदवाराला शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा होते। एक महिला म्हणून त्या निश्चितपणे पुढे येतील, जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य होऊन त्या सक्षमपणे आमच्या भागाचं नेतृत्व करतील, हा मला पूर्ण विश्वास आहे। बांगर साहेब, आपण पाहिलं तर धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा हा जिल्हा, खरं तर शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर प्रथमच शिवसैनिकांची ही निवडणूक आहे। लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर साहेबांना खरं तर खूप मोठ्या मताधिक्याने या जिल्ह्याने निवडून दिले। 2 शकलं झाल्यानंतर शिवसेनेत फूट झाल्यानंतर पहिलीच शिवसैनिकांची निवडणूक आहे, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे? काय तर बघितलं तर शिवसेना आज जरी तुम्हाला मीडियामध्ये दिसत असेल की त्याचे 2 तुकडे झाले वगैरे, शिवसेना हा धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आणि त्यात सुकटा जे सर्कल आहे ना, आजपर्यंत त्या ठिकाणी फक्त शिवसेनेचाच जिल्हा परिषद सदस्य झालाय आणि शिवसेनेचाच पंचायत समिती सदस्य झालाय। आपण पाठीमागचा इतिहास बघितला, स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील असतील, ओमदादा असतील, यांना मानणारा खूप मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे। आणि अनेक विरोधकांना असं वाटतंय की आम्ही त्या ठिकाणी त्या गडाला सुरुंग लावू, पण मी तुम्हाला निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो, सुकटा सर्कल, सुकटा जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला, निश्चितपणे त्या ठिकाणी शिवसेना विजय मिळवणार आहे। आम्ही त्याच दिशेने सध्या वाटचाल करतोय। लोकांच्या प्रतिक्रिया आज आपण विविध भागात जरी बघितल्या, प्रतिक्रिया घेतल्या, तर शिवसेना ही एक
आक्रमक संघटनाच आहे, ती सामाजिक काम करणारी संघटना आहे. 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण. आपण लोकसभेला बघितलं असेल, प्रत्येक गावामधून आज ज्या प्रमाणात लोकांचं सहकार्य खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळालं, 3,31,600 मतांनी त्या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब विजयी झाले. आणि मशाल या चिन्हावरती आज आपण संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये बघतोय की आपले उमेदवार आहेत, त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. शिवसेनेचा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला होता, आहे आणि तो कायम राहील. नक्कीच. तर आपण पाहतोय शेवटचा प्रश्न, मतदारसंघातील नक्की कोणते प्रश्न आपल्या समोर आहेत आणि विरोधकांचे आपला कसा तगडा आव्हान असणार आहे? मला सुकटा जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी ज्या आमच्या लक्ष्मीताई बबन जानकर उभ्या आहेत त्यांच्या बाबतीत आणि पुढे समोरचे विरोधक आहेत त्यांच्या बाबतीत हे करतोय. शिंदे सेनेनं आणि राष्ट्रवादीची मिलीभगत आहे. त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही एकाच कुटुंबातील उमेदवार दिल्यात, म्हणजे काटा पडला तरी त्यांचाच आणि छप्पा पडला तरी त्यांचाच, ही जनता खपवून घेणार नाही. आम्ही निश्चितपणानं ज्या पद्धतीने प्रचार करतोय त्या पद्धतीनं आमचा कॅन्डिडेट हा विजयीच होणार आहे. त्यात कुठलेही तीळ मात्र शंका आमच्या मनात नाही. लोक तरी सांगत असतात की 99%, आम्ही तर 110% सांगतोय आमचा उमेदवार विजयी होणार आहे, कारण आमच्यापुढे विजन आहे. आज आमच्या भागात जर बघितलं तर 3 लाख लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन या भूम तालुक्यामध्ये दूध उत्पादन होतं. त्याचबरोबर त्याला प्रक्रिया करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या सुकटा सर्कलमध्ये ते विजन घेऊन जातोय. त्याचबरोबर कुर्डवाडी ते शेगाव या रेल्वे प्रश्नावर सुद्धा आम्ही सध्या काम करतोय. आमच्या सुकटा सर्कलमधून ही रेल्वे गेली पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय. त्याचबरोबर कच्चा जो माल आहे आपल्या ह्या भागातला, म्हणजे जो आज आमच्या भागात सोयाबीन, ज्वारी, मका, गहू हा जो माल तयार होतोय त्याच्यापासून प्रक्रिया करून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्यांना कसं मिळेल, म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून त्यांना भाव कसा मिळेल ह्याच्यावर काम करतोय. त्याचबरोबर खवा, पेढा अशा विविध ह्याच्यामध्ये आम्हाला या सर्कलमध्ये नवीन उद्योग आणून त्या ठिकाणी आम्हाला तरुणांना रोजगार द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आमचे तरुण बांधव जे आहेत ते आणखी सुशिक्षित तरुण बांधव आहेत, त्यांच्या हाताला काम नाही. त्याच्यामुळे आम्ही आमच्या सर्कलमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून असतील किंवा रणजितदादा पाटील जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून असतील, आम्ही निश्चितपणे 100% या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे उद्योग आणू, तरुणांच्या हाताला काम देऊ. विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही, ते फक्त पक्षाच्या सहानुभूतीच्या आणि पैशाच्या जोरावर, प्रथमतः तर पैशाच्या जोरावर ह्या निवडणुका लढतात. परंतु लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन दिनांक 7 तारखेला संपूर्ण जनतेनं मतदान रूपे आशीर्वाद आमच्या लक्ष्मीताई बबन जानकर जिल्हा परिषदच्या अनुक्रमांक 1 आणि भगवान दादा वांगर पंचायत समिती अनुक्रमांक 2 यांना विजयी करून एक लोकशाहीमध्ये अतिशय सामान्य कुटुंबातली माणसं पुढे जातात त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करावं. आम्ही आपल्या भागाचं सुकटा सर्कलच्या जे विजन पुढे ठेवलंय ते विजन आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ आणि चांगल्या पद्धतीने काम करू, हीच अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. तर आता आपण सांगितलं की राष्ट्रवादी शिवसेनेची मिलीभगत आहे, कोण कोणाची बी टीम आहे सर? आता मला एक सांगायचं की राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत पाटील म्हणून आणि तिकडे शिंदे गटाच्या ज्या उमेदवार आहेत मार्कड म्हणून, तर ते मार्कड म्हणून जे आहेत भाऊसाहेब मार्कड म्हणून आहेत, त्यांच्या पत्नी ह्या पाटील यांच्या बहीण आहेत. म्हणजे तुम्ही ननंद भाऊजाईलाच राष्ट्रवादीकडून आणि शिंदे सेनेकडून तुम्ही ननंद भाऊजाईलाच उमेदवारी देत असताल, म्हणजे राष्ट्रवादीचा जर जिंकला तर त्यांच्याच घरात आणि शिंदे गटाचा जिंकला तर त्यांच्याच घरात. म्हणजे एवढं समजणे की जनता दुधकुळी नाही ना, तुम्ही पैशाच्या जोरावर निवडणुका लढवता, तुम्ही एकामेकासमोर उभा राहून हे करता. मग सामान्य लोकांनी आता ठरवलंय की या दोन्हींना एक सक्षम पर्याय आमच्या भगिनी लक्ष्मीताई बबन जानकर ह्या आहेत. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि निश्चितपणे शिवसेना त्या ठिकाणी जिंकणार हा मला विश्वास आहे. तर हे होते उमेदवार भगवान बांगर. त्यांनी सांगितलं त्यांच्या मतदारसंघातील विजन त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. तसंच त्यांनी एक गंभीर आरोप केलाय की शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी मिलीभगत करून निवडणूक लढवत असून शिवसेना हीच राष्ट्रवादीची बी टीम आहे असा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. येणाऱ्या काळात उद्या 7 तारखेला आपलं मतदार नक्कीच याचा फैसला करतील. धन्यवाद.